नमस्कार मंडळींनो, मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये। तर मंडळींनो, सगळेजण कसे असास, मजे असास ना। तर लय दिवसांनी मोठा व्लॉग चालू केला आहे आणि त्याचं कारण सुद्धा तसंच असा। तर आपल्या कोकणामध्ये चालू झालेला असा पितृपक्ष म्हणजे आपले म्हाळ चालू झालेले असत आणि म्हाळात तुमका गमती जमती सगळ्यांका माहितीच असत। तर आज आपल्या घराकडे म्हाळ असा आणि आमच्या घराकडे म्हाळ असल्यामुळे आज सगळ्या लगबग वगैरे घरात तर असाच आणि सगळं आता आपल्या सगळे बायका वगैरे जमलेले असतात। तर असे काय काय कोकणातले पद्धती असतात, कसा काय काय म्हाळ वगैरे केलं जातं, तर ह्या दाखवूच्या प्रयत्नासाठी मी आज आपला व्हिडिओ चालू केला आहे। तर आता मी कॉलेजमध्ये गेले आज, तर कॉलेजमधनं येईल कारण की आता परीक्षा आपली जवळ येईल असं कॉलेज चुकून जमत नाही। तर सकाळचं आपला कॉलेज असल्यामुळे बरा पडला, तर 10-10:30 होईल आणि आपण आता घराकडे येईल आहोत। तर मग बघूया कशी गडबड असता म्हाळांका वगैरे आणि कसा काय काय केला जातं। आता चला थेट आता घराकडे जाऊया। तर मंडळींनो, घराकडे गेल्यानंतर येऊ शकता आजी वगैरे आपली वाडीतले सगळे बायका असतात आणि गेल्यानंतर जेवण चालू असतं आपलं आणि आज भाताचाकडे आजन काढलेला आपल्याला दिसता आणि इकडे आपला आरती सुद्धा आपला अळवडे वगैरे चालू असतात, सगळे जेवणाची जोरदार तयारी चालू असा। तर सगळे आपल्या वाडीतले काकी आजी सगळे असत आणि जेवणाची इकडे गडबड चालू असतात। तर दीप्ती आहे की आपल्या काकी माका वाईज जर काय तर मंडळींनो, आपण सुद्धा मस्त की चाय घेऊया इला आताच कॉलेजमधनं, तर चाय वगैरे घेऊया। आणि आपल्या घरात एक स्पेशल आपलं म्हाळाचं एकदम भारीतलं आयटम म्हणजे सोलकढी असा आणि सोलकढी बनण्याच्याकडे प्रक्रिया सगळी आपली आत्ती काकी आणि बहीण असा। ही बघा सोलकढी इकडे बनवचा चालू असा। तर आता जेवण वगैरे झाल्यानंतर वाढूच चालू झालेलं असा आणि ही आपली केळी जी वाढतात ना त्यांना म्हणजे असे ग्लासाचा आकार वगैरे किंवा पेल्याचा आकार करून वाढतात, का मुदा म्हणतात इकडे कोकणात। तर सगळे आता केळीच्या पानात आपलं जेवण असा तर वाढणं चालू असा। तर बाहेरसुद्धा आपले बाहेर जरा जाऊन बघूया समा। तर बाहेर पब्लिक आपले हळूहळू जमा झाली असा वाडीतली। तर जेवणकारी वगैरे सुद्धा येतात आणि इकडे वाढूचं काम इकडे माडप्याने चालू केलं नाही। आपण सुद्धा वाढपी जाऊ, पण जरा कॅमेरा वगैरे तिकडे फिरूया कारण की म्हाळाचं व्लॉग आपलं होक होय ना। तर हे बघा आपले पप्पूभाई आणि रामाभाई सगळे असत। तर इकडे सगळं आपलं वाढूचं काम चालू आहे आणि इकडे बाहेरच्या सगळ्यांका केळीची वाढ नाही तर पत्रावळीसुद्धा वाढलेलं थोडेसे। तर मेन आयटम आपलं काका वाढतात। तर हातात काय तर वडे असतात त्याच्याकडे आणि तो इकडे वाढता आणि इकडच्या आतमधल्या साईडीक इकडे बायका बसलेल्या असतात, सवाशिनी म्हणतात त्यांना। आणि अशी आपल्या म्हाळाची पद्धत असतात खूप। तर पितरा उतरतं जसं म्हणतात, तर असे काय काय पद्धती असतात आणि त्याच्यासाठी आपले जेवणकारी त्याच्यानंतर निमो आणि सवाशिनी ठेवले जातात। तर हे सगळेजण आपले जेवणकारी आणि सगळे पाहुणे आणि सगळे बसलेले असतात। तर ह्याच्यानंतर आपली कोकणातली पद्धती कशी असतात तुमका दिसतले कसा काय काय केलं जातात। तर चला मग तुमका आता दाखवते। आणि हे कोकणातले माळ असतात ते पितरांसाठी केले जातात। तर त्यांची पहिली वाडी असतात ती महत्त्वाची असतात। तर ती आजोबांनी आणि काढून ठेवल्या नव्हती आणि त्याच्यानंतर ती पहिली दाखवली जातात। त्याच्यानंतर मग त्यांना सुरुवात करा वगैरे असं काय काय सांगितलं जातं आणि त्याच्यानंतर मग ते सुरुवात करतात। तर पहिली आधी वाडी दाखवून घेण्यासाठी आजोबा गेले, तर घराच्या वरच्या बाजूक वाडी वगैरे आपल्याकडे कोकणात ना ठेवली जातात। तर आजोबा काम करतात आता पहिल्या आधी त्यांना वरती वाडी वगैरे दाखवून घेतले। तर पावसानं जरा काही ते जोर केलेलं दिसता। आमच्या म्हाळाच्या दिवसात पाऊस येल्यामुळे जरा सगळं गोंधळ झालो असा आणि पहिल्या की नाही लोकांवर तशी एवढी येतात। तर आता वाडी वगैरे दाखवून झालीच। तर त्याच्यानंतर आता पाणी वगैरे सोडण्यासाठी पाणी आज वाहतात। तर आता पाणी सोडलं आताला आणि त्याच्यानंतर विशिष्ट प्रकारे पाणी सोडून कसं पाणी सोडलं तुमका मी दाखवते। तर आता आजोबा आमचे पाणी सोडतले। तर ह्या बघा अशा प्रकारे पाणी वगैरे सोडलं आता। त्याच्यानंतर पाय वगैरे पडलं होतं आणि त्याच्यानंतर आता सुरुवात करा म्हणून असं सांगतात जेवण करायला आणि नंतर सुरुवात करायला झालं आणि ह्याच्यानंतर मग ते सुरुवात करतात। तर जेवणाक आपल्या सुरुवात झालेली असा।
तर आपल्या बाहेरच्यासाठी आपली वाडीतली पब्लिक असत, वाडीतली लोक असत, त्याच्यावर पाहुणे असत, काका वगैरे आपले सगळेच असत. तर हे मी मगाशी म्हणत होतं विषय आपलं अर्धवट राहिलं. तर पहिल्यासारख्या तर लोक येणार नाही. तर आता कंटाळी पहिले जुन्या काळात ना कसं होता एवढा सगळे पदार्थ वगैरे नाही. म्हाळ म्हटला का खूप मोठा वाटा. तर अशा प्रकारे आता तेवढी येत नाही. तर म्हणून आपण आता भाकरी जेवण झाल्यानंतर आपली होईल आता वाढपी आपण होता मगाशी आणि आता वाढपी चेंज झालेलं आहे. तर मगाशी आपल्या जेवणात काय काय पदार्थ दाखवूक नाही. तर अडूवळी असतात, त्यानं गुलाबजाम असत, त्यानं डाळ भात वडे वाटाण्याची भाजी कोशिंबीर जास्त आम्ही भाजी करूक नाही खाऊक सुद्धा कंटाळत लोक. त्याच्यावर सांबार असा. तर असं आपलं सगळं पूर्ण मेन्यू असा. तर जेवला वगैरे आता त्याच्यानंतर मानपानाचा कार्यक्रम आपलं चालू झालेलो असा. तर निम्याचं म्हणतं हिमांशू आमचा दादा असा ना तो निमो होतो आणि त्याचा आधी मान केला आणि त्याच्यानंतर सवाशीने आपले सगळे घरातले म्हणजे हे काकू काका त्याच्यानंतर पप्पा मम्मी आणि असे सगळेच जण आपले पाया पडतले. तर त्यांच्या वगैरे पायार वगैरे अशा प्रकारे कोकणात पडल्या वगैरे जातात. त्यांचं मान आधी मेन असतं. तर अशा प्रकारे सगळं झालेलं असतात. तर फायनली आपलं म्हाळ संपूर्ण झालेलं असा. तर पूर्ण आपलं व्लॉग म्हाळाचं कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि चालेल ते आवडलं तर नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करू विसरू नको. आता भेटा पुढच्या व्लॉगमध्ये.